नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. याचा अनेक वर्षापासून लोकांना अर्थ माहित नाही. पाठ आहे पण लोकांना माहित नाही याचा अर्थ काय. लोकांना अजूनही माहित नाही. चला बाबासाहेबांच्या पुण्याने कमीत कमी आपल्या कानावून तर चालल्या त्या गोष्टी आचरण करण्याची संधी मिळू लागली. अजून अनेक लोकांना माहितच नाही. नमो तस्स म्हणजे माझं नमन. नमन म्हणजे काय अनेक लोकांना हे बी माहित नाही की नमन म्हणजे काय. कोणी म्हणते पाया पडणं, कोणी म्हणते दर्शन घेणं, कोणी म्हणते लोटांगण घेणं, कोणी म्हणते पाय धरणं, कोणी म्हणते माय मी त्याचे पाय धरले पण त्यांना ऐकलंच नाही, पाया पडले पण त्यांना ऐकलंच नाही. कोणी कोणी म्हणते ओ बाबा. आम्हाला बी म्हणते कोणी कोणी ओ महाराज दर्शन द्या ना. दर्शन द्या. कोणी कोणी म्हणते पाया पडू द्या ना. पण आमच्या कोण पाया पडता. काही काही पण म्हणतं. कोणी आम्हाला महाराज म्हणते, कोणी बाबा म्हणते, कोणी माऊली बी म्हणते. आणि आपल्या लोकांना काही येत नाही नीट तर कोणी कोणी आम्हाला भंतुजी म्हणते. भंतुजी हा त्याचा काय काना मात्रा चुकलाय का काय जीभेल काय झाले पाहिजे. भंतुजी आता भंतुजी काय. अजून अनेक लोकांना काय म्हणावं ते कळत नाही. कोणी कोणी तो भलतेजी म्हणते. भलतेजी आता भलतेजी काय. कोणी भंतुजी आणि कोणी भलतेजी. पण त्याला असं साधं येते की भंतेजी असं येत नाही साधं. अहो त्याला नाव येत नाही. भंतेजी काय द्यावं ते कळत नाही. अहो मजेची गोष्ट तुम्हाला सांगतो. मी एक कार्यक्रमाला गेलो तर मला एका बाईनं दान काय दिलं माहिती का तुम्हाला. दान एक कंगवा, 2 फण्या. आता मला सांगा कंगव्याचं काय काम आहे का बरं. आता एवढं ढळढळ दिसत बरं उघड गोष्ट झाकलेली असते ती वेगळी गोष्ट होती. ही गोष्ट एवढी उघड असतात ना कंगवा. आणि कंगवा बी कसा 2 तोंडाचा, एकीकडे बारके बारके आणि एकीकडे मोठे मोठे. म्हणजे उया काढायचे आणि बाकीचं बघडीच असं इचरायचं म्हणजे गुंता काढायचे. आता आम्हाला गुंताच नाही तर कंगवा द्यायचे काय. बरं कंगव्या बरोबर 2 फण्या बी गेल्या. कंगवा 2 फण्या, एक बारका आरसा आणि फॅर अँड लवलीची पुडी. आता सांगा काही काम आहे तेच. बरं मला दिल्याचं दिल्या पण माझ्याबरोबर 2-4 गोऱ्या भंतीचे बी दिल्या. मला दिल्या समजा समजू शकतो की गोरं व्हायसाठी समजा. पण 2-3 गोऱ्या भंतीचे बी दिल्या. म्हणलं हे कशाला दिलं असेल बरं आपल्याला. म्हणलं पुढच्या वेळेस काय हलकून नारळ बिळ काय वटीचं सामान देता का काय. म्हणजे अनेक लोकांना अजून भंतीचे काय द्यावं हेही माहीत नाही. हेही माहीत नाही. एका घरी गेलो तर एक खुशीनं म्हणे भंतेजी मी 5 प्रकारचे फळं आणले. आम्हाला वाटलं बाबा कायच आणले. म्हणे देऊ का आणू का म्हणे. म्हणलं आणा. 5 प्रकारचे फळं म्हणे पूजेला ठेवू का म्हणे. तर 5 प्रकारचे फळामध्ये काय होतं. एक होतं बोर, एक आवळा आणि एक घरचाच पेरू. अजून कच्चाच त्याच्या पुढचं ते हे सेटअप हे बी नव्हतं झालं अजून. घरचाच एक पेरू आणि एक किडक डाळिंब आणि काळं डक्केर एकच. आणि 5 केळं मला म्हणजे भंतीचे कुठं ठेवू. बोललं बाबा आता काही याला जागा मावणार कुठं बसतेच बोला ठेवा जिथं ठेवायचं तिथं ठेवा बरं. आणि नंतर पूजा झाल्यावर म्हणे भंतीची 8 फळं द्या बरं. बोला त्या यायला आपण काय करता म्हणजे यायला देऊ टाका. हे होते सगळं 5च फळं. लोक हे कोण शिकवलं यायला कुठून शिकले काय माहिती. आपल्या मनानच असे अजब प्रकार. तुम्हाला काय सांगावं. तुम्हाला असं वाटतं भंतीची जीवन बाई भंतीची तो काय मजा आहे तुम्हाला माहित नाही. लय मजा आहे पण कधी कधी अशी भली सजा आहे. भिक्षा मागायला गेलो असं मनाशीच अधिष्ठान केलं. म्हणलं भिक्षा मागायची आपल्या बौद्ध लोकांच्या घरी जायचंच नाही. म्हणलं दुसऱ्याच्याच घरी जाऊ पाहू बरं काय तर. गेलो भिक्षा मागायला. एकदम बिचाऱ्या मुसलमान भावाचं घर पहिलंच लागलं. राहिलो दरवाजात उभा. मुसलमानाची पोरगी आली बाहेर म्हणे काय पाहिजे बाबा. आता आम्हाला शिकवलं होतं मोठ्या मोठ्या भंतीजीने की भिक्षा मागताना बोलायचं नाही. म्हणलं नाही बाबा बोलायचं. आता मी मुखच खाली बांध घालून. तिनं 2दा विचारलं म्हणे काय पाहिजे बाबा. मी मुखच. आतून तिची माय म्हणे क्या बोल रहा है. तर बोले बातच नाही कर रहा है. तर बोले गुंगा आहे क्या. तर मी म्हणलं बाबा हे तर लय बोल काय पण आता काय करू गुंगा आहे क्या. ती जोऱ्यानं म्हणे गुंगा आहे क्या. तर ती म्हणे मालूम नाही बातच नाही कर रहे. मग तिची माय म्हणे रे नाही ती दिनभर खडा फिर बात नाही करायचं. मी म्हणलं दिनभर क्यों खडा राहू. आता आम्हाला 1 मिनिट राहायचं परमिशन आहे ना. भगवंताने सांगितलं की बघ जर देण्याचा भाव असेल तर उभं राहा. आणि नसन देण्या म्हणजे भगुन वाजत असेल, पली वाजत असेल, ताट वाजत असेल, पोरीवर घ्या तर तिथं 1 मिनिट राहायचं सांगितलं आम्हाला. जिथं देण्याचा भावच नाही तिथं कशाला उभं राहणार आहे. मग
रणनीती म्हणल्यावर दिनभर खडा मी गेलो पुढच्या घरी. पण भगवंताने काय सांगितलं, तशा घरी म्हणून जा. काय म्हणा, हे माते तुझं मंगल हो, हे पिता तुझं मंगल हो, तुझं कल्याण हो. त्यानं दिलं नाही ते तुझं मंगल हो. हा शब्द पुढे चालून त्याच्यात प्रचलित झाला. कोणता, जो देगा उसका भला, ना देगा उसका भी भला, असं त्याचा अर्थ आहे. बघ हे शब्द आपले चोरले इकडे तिकडे सगळीकडे. तथागत म्हणजे ज्यांनी तथ्य आपल्यामध्ये आगत केलं, म्हणजे ज्यांनी आपल्यामध्ये तथ्याचा साक्षात्कार केला आणि लोकांना तथ्य शिकवलं, त्यांना म्हणतात तथागत. यथाकारी तथाभासी, तथाभासी यथाकारी, त्याचं नाव आहे तथागत. हा शब्द चोरला तिकडं. जसा बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, हे शब्द इकडे तिकडे घेतले. बघा हेच शब्द आहेत आपले. यथाभासी तथाकारी, तथाभासी यथाकारी. भिक्षा मागायला गेलो तर गेलो पुढच्या घरी. या घरी म्हणे काहीच नाही. पुढच्या घरी गेलो. पुढच्या घरी गेल्यानंतर पुढचं घर बिचार मराठाचं घर. तिथे एक सून उभी होती. पहा वेगळे वेगळे प्रसंग. तिथे जाऊन मुकाच उभा राहिलो. त्याच्या घरी गेलो की ह्या मागच्या घरानं पहिलेच बोलून सांगितलं, भाभी वो गुंगा है, कुछ बात नाही करताय. मी मनात म्हणले गुंगा नाही आहे, करू तू क्या करू, काय का गुंगा आहे मनात म्हणलं. मी तू बहुत बोल काय म्हणलं. यांनी अगोदर सांगितलं त्याने की वो गुंगा आहे, बातच नाही करताय म्हणे. पण ती सून बिचारी दरवाजात उभी होती. ती म्हटली, बाबा मला बी तुम्हाला देव वाटतंय, वाडा वाटतंय, पण काय करावं, मी नाही का विटाळशी आहे म्हणे. हा खरा प्रसंग सांगतो तुम्हाला. ती बिचारी काय म्हणली, बाबा मला देव वाटतंय म्हणे, पण मी विटाळशी आहे, माझ्या हात चालत नाही. मी मनात म्हणलं चालतंय. आपलं काय मनात तर म्हणलं पण बोलता येत नाही. करा तर काय करावं. दोनदा ती तशीच म्हणली. मी म्हणलं मावले काही नाही म्हटलं, तू आणलं का आम्हाला चालते, परत बोलावतं कसं बोलावं. तिची सासू आली म्हणे होय घरात. ती गेली. म्हणलं आता चला तिसऱ्या घरी. तू हो मंगल हो म्हणलं, तू हो कल्याण हो, दोघीचं बी मंगल हो म्हणलं. बाबा तिसऱ्या घरी गेलो. तिसऱ्या घरी गेल्यानंतर तिसऱ्या घरी उभा राहत नाही तोच एका बिल्डिंगहून एका बाईनं पाहिलं आणि तिनं ओरडून सांगितलं की अरे वो भाभी, वो गुंगा बिंगा कुछ नहीं है, वो बुद्ध का महाराज है, वो पका हुआ अनाज लेता है, बाकी कुछ नहीं लेता है. अरे अल्लाह जान, ऐसा है तो मैं भी दूंगी. मग सगळ्या पळत आल्या. सगळ्याजण भाकरी टाकू लागल्या. मग कोणी लोणचं टाकू लागल्या, मग काही टाकू लागल्या. आणि मग मला भगवान बुद्धाचं वचन आठवलं. भगवान म्हणतात, ए उपासक उपासिकांनो, माझा पुत्र भिक्षू तो एक शब्द जरी नाही बोलला, नुसतं कोणाच्या दारावरून जरी गेला तरी धम्माचा प्रचार होतो, धम्माचा प्रचार होतो. कारण त्या बिल्डिंगवर उभा असलेल्या माऊलीला बुद्धाचं नाव घ्यावं लागलं. ती काय म्हटली, तो बुद्धाचा महाराज आहे. बघा एक शब्दही नाही बोलता, फक्त शांत उभं राहिल्यानंतर ती म्हणती, अरे तो बुद्धाचा महाराज आहे. तो बुद्धाचा महाराज पैसे घेत नाही, धान्य घेत नाही, काही घेत नाही, घरात बनलेलं जेवण घेतो, पकलेलं जेवण घेतो, पकावा खाण्याला त्या म्हणे, असं तिनं सांगितलं. आणि मग त्यांनी मला भोजन वाढलं. आणि भोजन घेऊन मी पाहिलं की आपल्याला 2 चपात्या लोणचं पण झालं. म्हणलं जास्त घ्यावं तर कोणाला देवा, आणखी नवीन काम लागायचं म्हणलं. काही का नाही. वापस फिरलो, म्हणजे पहिलं घर मुसलमानाचं होतं. त्यांनी पाहिलं तर म्हणे, हमारे इधर तो बात नाही किया, अब तुम खाना लेते तो कल वापस आओ बोले, हम देंगे म्हणे. आता मी म्हटलं ह्या गल्लीत एकच दिवस यायचं होतं, आता यायला पुन्हा उद्या बोलवलं तर वाट पाहतील. नाही आलं म्हणते ते गुंगा महाराज काऊन नाही आला. तर म्हणलं जाऊ आपण डबलकडे उद्या. मी पुन्हा गेलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी याच्या घरी वाढलं. वाढल्यानंतर पुढे गेलो. पुढे एक महिला धुणं धुत होती. धुताच तिनं मला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर मी आपलं खाली पाहून चाललो होतो. असं भिक्षा पात्रात पाहायचं सांगितलंय भगवंतांनी. असं खाली पाहून असं इकडं तिकडे येण्यासारखं नाही पाहायचं. असं धडधडाक असं नाही चालतंय आम्हाला. असं कसं की असं येण्यापिशासारखं आहे, असं खाली पाहून चालावं लागतं भिक्षा पात्रात. तर गेलो. ती बिचारी धुणं धुत होती. तिनं मला पाहिलं तर सुनाला लगेच म्हणे, ए पोरी ते शेवड्याचं पीठ म्हणणं बंद कर म्हणे, तो बाबा आलाय म्हणे, त्या बाबाला वाढ म्हणे, वाढ म्हणे लवकर. त्या सुनानं काय ऐकलंच नाही. डबल सासू काय म्हणती, ए म्हणे हात धुई म्हणे लवकर, आणि तो बाबा आलाय म्हणे, लवकर वाढ म्हणे. अशा आंधळ्या पांगळ्याला दिलं पाहिजे म्हणे. काय म्हणे, अशा आंधळ्या पांगळ्याला दिलं पाहिजे म्हणे. आता मी खाली असं पाहत होतो, तिला वाटलं आंधळच आहे का. बघा पहिल्या घरी मुक्क केलं मला पहिल्या दिवशी, म्हणे गुंगाई म्हणे. दुसऱ्या दिवशी असं खाली पाहिलं तर म्हणे, बाई अशा आंधळ्या पांगळ्याला दिलं पाहिजे म्हणे, लवकर आण म्हणे. मी आपला उभा आहे. मी म्हणलं यार आंधळ तर नाही, येतं दिसणार आहे म्हणलं, काऊन आंधळ केले आपल्याला. मग ती बाई उठली. सून लवकर यायला म्हणून म्हातारी तुटली. हात बित धुतले आणि म्हातारीच बिचारी आली. आता मी उंच, म्हातारी थोडी बुटकी.
आता म्हातारी जवळ जवळ आली आणि जवळ आली माझी भिक्षा पत्रात टाकायला लागली तर माझे डोळे असे गेले पुढं असं पाहिल्यापूर्वी म्हणे अहो माय याचं डोळे आहेत म्हणे मला वाटलं हे आंधळं आहे का मी म्हटलं अरे मी आंधळा नाहीचे तर काय कठीण काम आहे म्हणे याला डोळे आहेत म्हणे म्हणलं काय आता पुन्हा काढून घेते बाबा भाकर म्हणलं आंधळं म्हणून टाकली आता काय वापस घेते बिचारी ती भाकर टाकली थोडं बेसन टाकलं गेलो पुढच्या घरी नाना प्रकारचे भिक्षूला अनुभव येतात नाना प्रकारचे प्रसंग येतात पण त्या प्रत्येक ठिकाणी एकच भाव ठेवावा लागतो की हे माते तुझं मंगल हो हे पिता तुझं मंगल हो तू नेहमी देणारा हो तुला मागायची वेळ नाही हो अरे नेहमी तू सुख शांतीनं राहो कारण हे अन्नदात्या तुझ्या भोजनामुळं मला आज काय मिळालं आयुष्य मिळालं आरोग्य मिळालं सुख मिळालं बळ मिळालं आणि भिक्षूला आयुष्य भिक्षूला आरोग्य भिक्षूला सुख आणि बल हे कशासाठी पाहिजे तर भगवान बुद्ध म्हणतात पटिसंखा योनिसो पिंडपातं पटिसेवामी नेवदवाय न मदाय न मंडनाय न विभुत्सनाय याव देव इमस्स कायस्स ठितिया यापनाय विहंसु परतिया ब्रह्मचर्या अनुग्रहाय इति पुराणंच वेदना पटिहंखामी नवंच वेदना न उपादेसामी यात्राच मे भविष्यती अनुवज्जताच फासो विहारोचाती आपल्याकडे अनेक वेळा भिक्षूंना भोजन दिलं असेल भोजनाच्या नंतर भंतेजींची मुखातून ही गाथा तुम्ही ऐकली असेल तर ते भंतेजी भोजन करतानाच म्हणतात की हे माते हे जे मी भोजन तू दिलेलं आहे तर हे भोजन मी कशासाठी खात आहे हे भोजनाचा मी स्वीकार कशासाठी करत आहे किंवा तू देत आहे तर मी का म्हणून घेत आहे तर मला या भोजनामधून मला काही असं गुटगुटीत गुबगुबीत लठ्ठ पहिलवान ताजा तवाना असं एकदम गुबरा गाबरा नाही बनायचं आहे मला काय करायचं आहे तर मला याच्यातून भोजन करून माझं शील पालन करता यावं मला ब्रह्मचर्याचं पालन करता यावं माझी जीवित यात्रा चालावी मरणापासून माझं रक्षण व्हावं मला भुकेच्या ज्या जुन्या वेदना उत्पन्न झालेल्या आहेत त्या शांत व्हाव्यात नवीन भुकेच्या वेदना मला उत्पन्न होऊ नाही आणि माझा हा जीवन प्रवास चांगला व्हावं आणि मला ब्रह्मचर्याचं पालन करून थोडंसं धम्मदेशना देण्यासाठी किंवा चांगलं आचरण करण्यासाठी मला बल प्राप्त व्हावं यासाठी मी भोजन करत आहे अशासाठी ते भोजन करावं लागतं आणि मग ते भोजन करून हे चिवर घालताना पण म्हणावं लागतं आम्हाला गाता म्हणावं लागतं की चिवर मी कशासाठी घालत आहे आसनावर बसलं तरी मी आसनावर का बसत आहे दवा खाल्ली तरी दवा कशासाठी खात आहे म्हणावं लागतंय आपल्याला जर ह्या चार पच्चीव्याख्यानं जर केल्या पतिव्याख्यानं जर केल्या तर त्या भिक्षूला आसक्ती राहत नाही त्या भिक्षुणीला आसक्ती राहत नाही तुम्ही पण जेवण करताना असं म्हणत जा